इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये चाललं आहे आपलं 3.3 मधला उपगट क्रिया विशेषण अव्यय. आता क्रिया विशेषण अव्यय काय असतात तर लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे त्या शब्दाच्या रूपात बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. यांना न बदलणारी अव्यय असेही म्हणतात. ठीक आहे. आता पहा, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय असे 4 प्रकार आहेत. क्रियाविशेषण म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतो ॲडव्हर्ब, की जे आपल्याला क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात. शब्दयोगी अव्ययाला म्हणतो आपण प्रेपोजिशन, की जे 2 शब्दांमध्ये लिंक लावून देतात, आपले संबंध सांगतात. उभयनवी अव्यय 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याच्या कामाला आपण म्हणतो, शब्दाला म्हणतो आपण उभयनवी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय त्याला काय म्हणतो आपण एक्सक्लेमेटरी. ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि एक्सक्लेमेटरी. आता पहिल्यांदा पाहणार आपण क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. गणेश मोठ्याने बोलतो. गणेश कसा बोलतो याबद्दल जास्त माहिती सांगितली आपल्याला मोठ्याने, तर मोठ्याने हे झालं क्रियाविशेषण. राधिका मोठ्याने बोलते. पाहता इथं गणेश कोण आहे? पुल्लिंग आहे. राधिका कोण आहे? स्त्रीलिंग. पुल्लिंगात बदल केला तरी मोठ्याने हा शब्द आहे तसाच राहतो का नाही, म्हणून याला म्हणायचं अविकारी शब्द. ते मोठ्याने बोलतात. इथं एक वचन होतं, इथे अनेक वचन केलं. वचनाचाही याच्यावरती काही फरक पडत नाही, म्हणून याला म्हणायचं अविकारी. पहा, बोलतो, बोलते, बोलतात हे क्रियापद आहेत, त्यांच्यामध्ये फरक पडतो. लिंग बदललं, वचन बदललं की, म्हणून ते होते विकारी आणि हे आहेत अविकारी. वरील 3 वाक्यात कर्त्याचे लिंग वचन बदलले तरीही क्रियापदाबद्दल सांगणारा शब्द बदलत नाही. आता पाहतोय आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार. कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक, रीतिवाचक आणि संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. परिमाण आहे, परिणाम नाही. परिमाण म्हणजे मोजण्याच्या, याला आपण काय म्हणतो परिमाण म्हणतो, मोजण्याच्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय. पहिलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक जी अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात त्यांना कालवाचक असे म्हणतात. राकेश परवा गावाला जाईल. कधी जाणार असं उत्तर येतं, प्रश्न विचारायला उत्तर येतं. तर यामध्ये काय काय येतं? सध्या, तूर्त, उद्या, परवा, पूर्वी, सदा, सर्वदा, वारंवार, फिरून, सालोसाल हे शब्द पाठ करून टाका, हो की नाही. हे शब्द काय करायचे आपल्याला? पाठ करून टाकायचे. पुढचा आहे स्थलवाचक. आता कोठे घडलं, स्थळ किंवा ठिकाण दाखवितात. नदीच्या अलीकडे गाव आहे. कोठे आहे? अलीकडे आहे. अलीकडे या शब्दावरून आपल्याला ठिकाण किंवा स्थळाचा बोध होतो. उदाहरणार्थ जेथे, तेथे, जेथे, खाली, वर, कोठे, अलीकडे, सभोवार, पलीकडे, पुढे, मागे, इकडे, तिकडे, तेथून, मागून, पुढून, इकडून, तिकडून, वरून, खालून, दुरून, लांबून हे सर्व शब्द येत आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये. आता पाहायचं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यात जी अव्यय क्रिया घडण्याची रीत दाखवितात त्यांना म्हणायचं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे कसा, महेश उभ्याने गटागटा पाणी पितो. कसा पितो? गटागटा. त्याची क्रिया कशी आहे? गटागटा आहे, हळूहळू आहे, सावकाश आहे, त्यांना म्हणायचं रीतिवाचक. उदाहरणार्थ काय त्यात? कसे, तसे, व्यर्थ, फुकट, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद, उगीच, झटकन, पटकन, गटगट, पटपट आणि भराभर हे सगळे रीतिवाचक. रीत आता आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. जी अव्यय क्रिया किती वेळा घडली क्रियेचे परिमाण दाखवतात त्यांना म्हणजे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण. आम्ही भरपूर पाणी प्यालो. किती पिलोय? भरपूर पिलो. याच्यामध्ये उदाहरण काय काय येतील बघा. नेहमी, भरपूर, अनेकदा, किंचित, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, भरपूर, अतिशय, मुळीच, बिलकुल, मोजके, बहुत, पूर्ण, थोडा हे सर्व काय येणार आहे संख्यावाचक किंवा परिमाणमध्ये. आता क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहिले आपण. कालवाचकमध्ये कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तदर्शक हे 3 प्रकार आहेत. कालदर्शक मध्ये सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, लगेच, पूर्वी, मागे, आता, आधी. सातत्य नेहमी, नित्य, सदा, सर्वदा, सतत, अद्यापि, आजकाल.
आवृत्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा होणारे, पुन्हा, वारंवार, सालोसाल, क्षणोक्षणी हे शब्द येतील. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा होणे. स्थलवाचक मध्ये स्थिती आणि गती असे 2 प्रकारात त्यांचे प्रकार पडतात. पुन्हा स्थितीमध्ये काय, जेथे, येथे, खाली, वर, ज्याची स्थिती समजते, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार. गती इकडून तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, पुढून, वरून, खालून हे गतिदर्शक आहेत. रीतीमध्ये 3 प्रकार, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक. प्रकारमध्ये काय, असे, कसे, तसे, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद हे आहे प्रकारदर्शक. अनुकरण झटकन, पटकन, पटपट, टपटप, गरगर, चमचम, भरभर, भराभर हे झाले अनुकरण दर्शक. आणि निश्चयार्थकला काय ना रे, खचित आणि खरोखर. आता पुढचा प्रकार पाहतो आपण. संख्यावाचक, परिमाणवाचक मध्ये काय काय ते, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण हे होते संख्यावाचकचे उदाहरण. आता आपण पाहणार आहोत 3.3 मधला 5वा एक्सरसाइज पाहतोय आपण. क्रिया विषय 9 वरती आहे. खालीलपैकी सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते. सातत्य, सदा सदा सदा, हो की नाही, तो सदा न कदा रडत असतो, सदा. पुढचं, क्षणोक्षणी हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रिया. तर क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा होतं हे आवृत्तीदर्शक आहे की नाही. क्षणोक्षणी ती खोटं बोलते, क्षणोक्षणी ती देवाचं नाव घेते म्हणजे पुन्हा पुन्हा करते. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय शोधा. स्थल सांगायचंय, अलीकडे, हो की नाही, माझे घर नदीच्या अलीकडे आहे, तो तिच्या अलीकडे बसला, हो की नाही. पुढचं, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला. प्रश्न नीट वाचा, नसलेला. आता रीत, गटागटा ही रीत आहे, आपोआप ही रीत आहे, झटकन ही रीत आहे. झाडाचं पान आपोआप पडलं ही त्याची रीत झाली, जी पद्धत झाली. तो झटकन मागे वळाला, तो गटागटा पाणी पिला, ह्याची रीत झाली. नसलेला म्हणजे समोरून. काहीसा या संख्यावाचक क्रियाविशेषणासारखा पर्याय शोधा. काहीसा, बिलकुल, ठीक आहे. फुकट मागे नाही, काय नाही उत्तर आहे बिलकुल. आता मला वाटतं इथे संपतंय हा 3.35. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक घेऊयात.